सकाळी सकाळी थंडी वाजत नाही मला दररोज शाळेला जायला? थंडी नाही वाजत आम्हाला. हो वाजत नाही सांगायला. आमचा अथर्व आणि अजून एक अथर्व आलेला आहे. ते आमचा अथर्व आणि हे पण आमचाच अथर्व आहे. 2 अथर्व आहे ते. तू चालत रे आज कंपनी गाडी आहे. तर फायनली मला कार भेटलेली आहे आणि कार कोणाची आमच्या गावातलीच आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. हा बोल की. कार वैभवची आहे आणि मला जायला तर लवकर मिळालं. बरं आहे. अरे वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी मला नोटिफिकेशन आलेलं. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या जातात. काय आता काहीतरी विषय होता. स्टँड वगैरे सजवलेला आहे. मी आलेलो इथं गाडीची चौकशी करायला. किती वाजता गाडी आहे बघाय. त्याच्या आधीच मला जरा करायला स्टँडवरती आले. फायनली बघूया काय असं होते. विचारतो एकदा. नाही असं दिसते बघा. एस टी तयार केली आहे इथं. निप्पाणी गाडी किती वाजता आहे मला माहीत नाही आणि ते विचारून मला जायचं होतं. पण तिथं ह्याच्यात आत कोण नाही ऑफिसमध्ये पण. आणि मला नाश्ता करायचा आहे कारण उपाशी पुढे गेलं तर मला अवघड होणार. म्हणजे असा विषय हार्ड झाला मला. मला डायरेक्ट गाडी नाही आहे इथनं. आता मला इथनं तिट्ट्यावर जायला पाहिजे आणि मी कार सोडली डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत होती ती वैभवची. वैभव म्हणाल मला तिट्ट्यावर तर त्यानं सोडलंच असतं. ते आता मी वडापाव खाणार मी जाणार कारण काहीतरी खायला लागते त्याशिवाय होणार नाही. म्हणजे गरगर कंडक्टर म्हणलेत या गाडीत जागा नाही उभार नाही लागणार दुसऱ्या गाडीत न्या. त्यामुळे उतरायला लागलं मला. पुण्याची गाडी दिली आहे स्वारगेट. तुम्हाला सांगतो कोइन्सिडन्स नाही. गडबड अशी झाली की माझी पिशवी पण बाहेर ठेवलेली नाही. बाहेर 3 पिशव्या ठेवलेल्या. एक आजी पिशवी उचलली 2 आणि घेऊन गेला. आपली तिथं माझी पिशवी घेऊन घ्याय हसून मारायची पाहिजे स्टँडवर. फायनली बस चालली आता. तिट्ट्यावरती आता येऊन थांबले मी एस टीची वाट बघत. जवळपास 1 तास झालं मी आता इथं वाट बघाली एस टीची. एस टी काय आलेलं नाही. त्यामुळे एस टीचं वाट बघण्यानंतर पेशंट लेवल खतरनाक आहे. काय सांगणार नाही. मला आता उन्हातनं कंटाळा आला आहे आणि मी बॅग 2 असल्यामुळे मला अडचण झाली. आता जेवढा वेळ मी एस टीची वाट बघत थांबलो की नाही तेवढ्या वेळात मी 2 व्हीलर घेऊन घरात पोचून निवांत झोपलो असतो. 12 वाजून 2 मिनटं झाले आहे अजून आलेलं नाही एस टी. फायनली बस गावली आता. 12 वाजून 15 मिनटांनी 12 वाजून 15 मिनटांनी एस टी गावली. माझी पण जिद्द होती एस टीनं जाणार. काय तुला सांगतो नंतर. आता काय सांगत नाही. लय म्हणजे कंडिशन कसली वाईट होती बाबा. कम्प्लीट 7 वाजता फोन लावून तुम्हाला तुला सांगतो एस टीची वाट बघत बसलेलो मी. किती वेळ झाला. कधी करावं कमी केल्या होय. ह्यो हायवेच्या खालचा पूल आहे आणि मी निप्पाणीचं तिकीट काढलेलं. तर तुम्हाला सांगतो निप्पाणीचं तिकीट म्हणजे का आणि हायवेपाशी का उतरले. तर सकाळी तुम्हाला म्हणलेलं की माझं ट्रॅव्हलिंग कसं असणार तुम्हाला मी दाखवतो. तर माझं ट्रॅव्हलिंग इथनं पुढचं असणार ट्रकमध्ये. आणि ज्या माणसाला तुम्ही आत्ता बघितलायचा तो गणेवलचाच माणूस आहे. त्याचं नाव किशोर आहे. आणि ट्रॅव्हलिंग तुम्हाला आता ट्रकमधनं का होणार ते पण तुम्हाला दाखवतो. आता तर ह्या ट्रकमधनं जायचं आहे आपल्याला आणि हे जागेवर जाणार गावात. हे बघ ती महत्त्वाचं आहे काय. त्याच्यात लई महत्त्वाचं साहित्य आहे. हां आणि ह्याच्यात लॅपटॉप आहे. ही बॅग देतो आम्ही. ह्याच्यात लॅपटॉप आहे. आता इंजिन स्टार्ट आणि आपण आता चाललो आहे मार्गावर. हे अण्णा थांबलेलं माझी वाट बघत. त्यांच्या गाडीतनं मला जायचं आहे. आणि हा किशोर तुम्हाला सांगितलं तसं. मेन स्टोरी म्हणजे काय की बेळगावला जायसाठी मी म्हणजे मला सकाळी फोन आलेला किशोरचा. म्हटला मी कोल्हापूरला येणार आहे आणि आपण जायचं गावाकडं ट्रकमधनं. मग मी आता ट्रकमधनंच चाललो आहे. ट्रकमध्ये तर मजा येतात थोडा. आणि तुम्हाला 2-3 गोष्टी ज्या घडल्या ते पण तुम्हाला सांगतो. नवीन आता हायवे चालू आहे बनवायला. सकाळनं प्रवास करायचं म्हणजे लई मजा वाटते. कारण बऱ्याच वर्षांनी मी करायला लागले. किती 2-4 वर्षापूर्वी गेलं काय. त्यावेळी पण 4-5 वर्षापूर्वी गेलं. 4 वर्ष आलते बघा केवढं. झेंडा इथं लावला आहे. मी आता पहिल्यांदाच बघितला कारण या रोडनं पहिल्यांदा मी आलो इकडं. तर तुम्हाला झेंडा दिसेल असेल. झेंडा कोल्हापूरला तर एक अशा पद्धतीनं मोठा झेंडा लावला आहे. अखेर बेळगावमध्ये आलेलो आहे. हॅलो. गाडीतनं मी आता आलो आहे. तुम्हाला सांगतो एवढं भारी वाटलं आहे मला प्रवास करायला. कारण आम्ही तिघंच होतो. ड्रायव्हर किशोर आणि मी. मित्र जायचे त्यांचं आणि मजा आली. एकदम भारी वाटली. आणि बऱ्याच वर्षानंतर ट्रकमधनं प्रवास केला. भारी वाटली. मला झोप यायला लागला यार. ही चिऱ्याची फरशी आहे. फरशांच्या शोरूममध्ये आम्ही आलो आहे. तर बरंच काय काय आम्हाला बघायला मिळाले. तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं फरशा वेगवेगळ्या आहे. चिऱ्याच्या पण फरशा आहेत तिथे. अजून गाडी यायला ना मग जागेवर पोच आहे. जागेवर उंबऱ्याला त्याची गाडी आहे.
हे आमच्या ताईंचं घर आहे इथं. गाडीतनं मी पहिल्यांदा असं डायरेक्ट जागेवर आल्या कुठल्या तरी प्रवासाला निघालो आणि मी डायरेक्ट घरपोच सेवा आल्या माझ्या आता सध्या तर. फायनली आता मी पोचलोय आणि हे ताईंचं घर आहे. हे मोगळात ना आलोय मी आता. पाहुणं ट्रॅक्टरनं ट्रकातनं. शुभम होय जाऊ दे. तुम्हाला दाखवतो मी त्या शुभमनं ही आयडिया काहीतरी केल्या. ह्यो आरसा आहे आणि ह्या आरशाला टच स्क्रीन आहे. म्हणजे 3 लाईट लागतात. ही आता ही व्हाईट लाईट आहे आणि ही आहे ती ही व्हाईट लाईट आहे, ही वार्म लाईट आहे आणि ह्या 2 मिक्स आहेत. म्हणजे व्हाईट आणि वार्म मिक्स होत्या आणि ऑफ होते. हे असं भारी आहे मिरर. तर उद्या सकाळी आपल्याला ह्या डोंगरावर जायचं आहे. हे खालनं बोकाला आहे. मी आहे टेरेसवर. गाडी घेऊन जाऊया. तुम्हाला रस्ता पण दाखवतो खालचा मेन हायवे झालेला आणि आम्ही पलीकडच्या गावात चाललो कारण उद्या ज्यांची यात्रा आहे की नाही त्या गावात. हे ह्याला गोव्याला जायचं जो रोड आहे की त्याचा टनेल आहे. आपल्याला गावाचं नाव काय माहिती आहे का? झाड अंकली आणि माळ अंकली असं काहीतरी आहे. किती वर्षापूर्वी तरी मी ह्या गावात आलतो इथं मला असं आठवते. त्याच्यानंतर मी आता पाहिलं शिवमचे शेंडे बागाशी कुठं आम्ही का आलो तर त्यांच्याकडं जसं आमच्याकडं गणपतीच्या आरतीला वगैरे जातो आहे आम्ही तसं यांच्याकडं ती वर्षातनं एकदा जी सुगीचं भात वगैरे असते ती मागायला येतात. तसं त्यांनी मग भात घेत नाहीत ती त्या भाताच्या स्वरूपात काहीतरी दक्षिणाच घेतात कारण ती वेगवेगळ्या प्रकारचं मिक्स भात होते त्यामुळे ती वर्षातनं एकदा दक्षिणाच घेतात. भारी आहे. कुणी आणलं ते होय. एक कोंबड्या बघा थर्मोकॉल खायल्यात. मग यांच्या हंड्यातनं प्लॅस्टिक येणार नाही तर काय होईल. मग जवळपास आता आम्हाला इथे 1.5 तास झाला असेल आणि मी ह्या गावात आता आलो तरी ते गावात लोक 2-1 हजार असेल. तर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा हा एवढा मोठा लावला आहे तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. म्हणजे झूम करून काढला आहे फोटो सोडा. कोल्हापुरातला तारा राणीचा खुल्ला पुतळा आहे. उद्याची तयारी चालू आहे दाजींची. साईडला ठेवू दे आणि येऊ घ्या जरा याची ट्रायल घ्यायची आहे. हे शुभमचा नंबर आहे घरातला. तर फायनली आता आमचं जेवण पण झालं आणि आता विषय काय तुम्हाला सांगतो की उद्या सकाळी लवकर आरतीला जायचं म्हणून आमचा आता दाजी मला 3 वाजल्यापासून उठवायला करतात. त्यामुळे कसं आहे मी झोपणार निवांत आता. सकाळी सकाळी गरम पाणी प्यायला लागते मला. रिझर्व लाव गाडीमध्ये. इथं यात्रा भरल्या सोडा गर्दी जास्त आहे पण सकाळी मला व्हिडिओ करता आला नाही. मस्तपैकी सनराईज झालेला आहे.